नमस्कार मंडळी. मी मिसेस ज्योती कुलकर्णी. मी स्कूल सायकॉलॉजिस्ट आणि करिअर काउन्सिलर आहे. आणि मी बऱ्याच शाळांमध्ये स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून, काउन्सिलर म्हणून काम केलेलं आहे. तर त्यानुसार शालेय मुलांमध्ये काय ज्या समस्या असतात किंवा काय जे प्रॉब्लेम्स असतात त्याचं निराकरण आपण करतो. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हा व्हिडिओ ह्यासाठी करते आहे की आपली सुधारित शिक्षण पद्धती कशी असावी, म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स आणि चाइल्ड ॲबिलिटी आणि त्यांच्या क्षमता ओळखून बेस्ट आपली सुधारित शिक्षण पद्धती कशी असावी याच्याबद्दल मी एक माझी छोटी सजेशन्सची पुस्तिका लिहिली आहे, जी माननीय न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा सजेशन्स मागवली होती की स्कूल ड्रॉपिंग्स खूप होत आहे, मॅथ्समुळं खूप शाळा गळती होते मुलांची, आणि प्रायमरीनंतर बरीच मुलं शाळेत येणं सोडून देतात. तर त्या मुलांसाठी काय उपाय करायचे आहेत का, त्याच्यासाठी काय सजेशन्स आहेत का. तर मी ही सजेशन्स त्यांना आपल्या माननीय उच्च न्यायालयाला पाठवली. तर त्यांना ती सजेशन्स खूप आवडली आणि त्यांनी मला ॲप्रिसिएशन लेटर पण पाठवलं. त्याबद्दल न्यायालयाचे खूप आभार. तर बऱ्याच जणांनी मला हे विचारलं की तुम्ही जी सजेशन्स पाठवली आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. आणि काही जणांनी इन्सिस्ट केलं की तुम्ही आम्हाला यूट्यूब व्हिडिओ करून समजावून द्या की तुम्ही काय काय शिक्षण पद्धती आहे किंवा काय आत्ताची शिक्षण पद्धती आजीची काय होती आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला सुधारणा करायला पाहिजेत, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर आता मी पहिली 6 प्रकरणं मी आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहेत. जे आत्ताच माझा व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज आधीचे प्रकरणं पण बघा. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पाठवेन तुम्हाला. तर आता हे जे मी आहे हे सुधारित शिक्षण पद्धती, हे तुम्हाला आता तिकडे उलटं दिसत असेल कदाचित, कारण हा सेल्फी मोडमध्ये आहे व्हिडिओ. तर मी याच्यातले जे प्रकरण मी जे सजेशन्स केले ते तुम्हाला मी वाचून दाखवते. आणि हे बेसिकली अगदी तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. 1ली ते 10वीचं शिक्षण या विषयावर मी हा व्हिडिओ केलेला आहे. ते शिक्षण कसं असावं, त्याच्यातली त्रुटी काय आहे आणि ते रोजगाराभिमुख कसं असावं. तर आता मागच्या प्रकरणात आपण पाहिलं की 7वीपर्यंत गणित अनिवार्य विषय होता. तर नंतर मुलांना 7वी नंतर मुलांना त्या मल्टिपल इंटेलिजन्सचे तुम्ही पर्याय द्यावे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले 7 मल्टिपल इंटेलिजन्स कोणते आहेत ते: आर्टिस्टिक, लिंग्विस्टिक, स्पोर्ट्स, ॲग्रिकल्चर, नॅचरल. हे जे मी आहेत हे सगळे मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. तर आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया. त्याच्यावर मी आता या विषयात जरा कमी बोलते कारण तो मागच्या व्हिडिओमध्ये आहे. तर हा 7वीच्या नंतर मुलांना शेती, आर्ट्स, स्पोर्ट्स, खेळ असे विषय पर्याय द्यावेत आपल्या शिक्षण पद्धतीत नवीन ह्याच्यामध्ये. आता कसे द्यावेत, याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे पहिला फायदा असा होईल की मुलांचं करिअर 7वीमध्ये लवकर सुरू होईल. ठीक आहे. आणि त्यांना भरपूर विषयांचा अभ्यास करायची आपण संधी देऊ. शिक्षण हे नेहमी संधी देणारं पाहिजे, बरोबर आहे. सगळ्या विषयांचा मुलांना शाळेत सगळ्या प्रकारची मुलं असतात, तर सगळ्या प्रकारचे विषय शाळेत मुलांना त्यांना अभ्यास करायची संधी द्या आणि त्यांना ठरवता येईल की आपल्याला काय विषय आवडतो. पण शिक्षण हे संधी देणारं असावं असं माझं मत आहे, म्हणजे वैयक्तिक मत आहे ॲज अ सायकॉलॉजिस्ट. ठीक आहे. आता उदाहरणादाखल बघा, जर एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळत असेल तरी पालक त्याला पूर्ण वेळ क्रिकेट खेळायला पाठवू शकणार नाही आत्ताच्या ज्या स्पर्धेच्या युगात बघितलं तर. कारण खेळामधली अनिश्चितता, इतकं कॉम्पिटिशन, आणि त्यामुळे इच्छा असूनही आता 10वीमध्ये मुलगा आला आणि त्याच्यानंतर तो म्हटला मला खेळात करायचं, तर इतकी प्रचंड जीवघेणी स्पर्धा खेळामध्ये आहे. तर ते पालक त्यांचा जवळजवळ आणि महिन्याची त्याची कोचिंगची फी, एवढी फी, हे पालक तयार होतील का? म्हणजे इच्छा असूनही त्यांना ते करता येणार नाही. आणि त्या मुलाला खेळाची आवड आहे, त्याचा नॅचरल इंटेलिजन्स तो तसाच राहील. मग या शिक्षणामध्ये तो 10वीमध्ये येऊन त्यांनी काय मिळालं 10वीपर्यंत येऊन, याची ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्याची करिअर, आता हेच जर करिअर तुम्ही 7वीतच सुरू केलं, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. आपल्या शिक्षण पद्धतीत कसं असायला पाहिजे की तुम्ही 7वीपर्यंत मॅथ्स ठेवा अनिवार्य. त्यानंतर मॅथ्सचं हार्डनेस तुम्ही कमी करा. त्या मुलांना जेवढं जुजबी ज्ञान मिळतं तेवढाच तो विषय ठेवा. आणि त्यांना एक महत्त्वाचा विषय ठेवा, स्पोर्ट्स. तर ज्या मुलांना 7वीमध्ये स्पोर्ट्स खेळायचं आहे किंवा खेळाकडून आवड आहे, 7वीपर्यंत साधारण पालकांना अंदाज आलेला असतो की आपला मुलगा जास्त खेळामध्ये आवडे का, जास्त एका जागी बसून अभ्यास करतो का, त्याला जास्त चित्र काढायला आवडतात का, त्याला जास्त गायन आवडतं, त्याचा आवाज कला, एवढं थोडंसं रफ आयडिया 7वीपर्यंत पालकांना मुलांची आलेली असते. आणि मुलांनाही थोडंफार आवडतं की नाही बाबा मी क्रिकेट खेळायलाच जाणार आहे, मला ग्राउंड आवडतं, हे मुलं 7वीपर्यंत सांगू शकतात. तर आपण आता या शिक्षण पद्धतीत काय बदल करायचा? आता 7वीमध्येच मुलांना स्पोर्ट्स, गायन, वादन,
आर्ट याचा प्रत्येकी 1-1 तास द्यायचा. म्हणजे त्या मुलाला जे आवडतं ते त्याने घ्यायचं, ऑप्ट करायचं. ठीक आहे, एवढं कळलं. मग 1ली ते 7वी गणित अनिवार्य करायचा नंबर 1. त्याच्यानंतर व्यवहारज्ञान गणित आपण 40% व्यवहारज्ञान गणित ठेवायचं. गणिताची काठाण्य पातळी या मुलांसाठी कमी करायची ज्यांचं नॅचरल इंटेलिजन्स गणित नाही आहे. ठीक आहे. नंतर 7वी नंतर 10वीपर्यंत ऑप्शनल वैकल्पिक गणित घ्या. म्हणजे जी मुलं गणितात खूप हुशार आहेत, ज्यांना ॲबॅकस येतं, ज्यांना खूप भूमिभावासारख्या एक्झाम्स देता येतात, ज्यांना सायंटिस्ट वगैरे ज्या ह्याच्यामध्ये करायचं आणि ज्यांना गणितात अगदी आउट ऑफ मार्क्स असतात, त्या मुलांना वैकल्पिक गणित त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. त्यांना कंपल्सरी मॅथ्स ठेवा आणि ते त्याच काठाण्य पातळीचं ठेवा. ठीक आहे. किंवा ज्या मुलांना पुढे काही इंजिनिअरिंगमध्ये वगैरे जायचं असेल त्यांच्यासाठी हे ठेवा. पण ज्या मुलांना अजिबातच गणित येत नाही, जी 6वी 7वीपर्यंत मुलं गणितात नापास होत आहेत, त्यामुळे त्यांना शाळा सोडायची वेळ येते आहे. जी मुलं 4थीमध्ये अगदी 35% मार्क्स आणू शकत आहेत, ज्यांना गणिताचा अजिबात म्हणजे गणित हा विषय म्हणला की त्यांना धडकी भरते आणि त्यांना जास्त ताण येतात, टेन्शन येतात, त्या मुलांना तुम्ही गणित हा ऑप्शनल ठेवा. आणि त्याच्या जागी त्याला जे आनंद देणारं शिक्षण आहे ते द्या. त्याला गायनामध्ये आनंद मिळतो तर त्याला तो विषय 1 तास त्याला द्या. त्याला स्पोर्ट्स खेळण्यात आनंद मिळतो तर तो विषय 1 तास द्या. त्याला गार्डनिंगचा आनंद मिळतो तर तो अभ्यासक्रम तयार करा शिक्षण पद्धतीमध्ये, तो विषय त्याला 1 तास द्या. नंतर नंबर 2, त्याला आपण आता बोर्डाच्या अतिरिक्त गुणाबद्दल पण नेहमी सगळीकडे चर्चा होते की अतिरिक्त गुण बोर्ड कसं देतं. तर कला क्रीडांना एकदम 10% मार्क, म्हणजे काहींना 100% मार्क होतात. तर ती पद्धतसुद्धा थोडीशी बायस्ड आहे. तर ती पद्धत ह्याच्यामध्ये कव्हर होईल. कशी होईल की आता तुम्ही कला, त्याला ऑलरेडी एक सब्जेक्ट दिलाच आहे, मग त्याचे कलेचे 100 मार्काचा पेपर तुम्ही 10वीत घेऊ शकता आणि त्या कलेमध्ये त्याला त्या मार्काचं हे करता येईल ना. म्हणजे सगळे कसे एकाच लेवलवर मुलं येतील. बरोबर आहे. म्हणजे ज्याला कला आवडते तो मुलगा कला घेईल, ज्याला स्पोर्ट्स आवडतो तो स्पोर्ट्स घेईल, ज्याला ॲग्रिकल्चर आवडतं, ज्यांच्या घरी बिझनेस आहे, ज्यांचा घरगुती खूप व्यापार आहे आणि ज्यांना पाहिजे की माझा मुलगा मोठा झाला की माझ्या घरचा बिझनेस सांभाळ, बाकी त्याला काही गरज नाही, तर त्याला तुम्ही बिझनेस द्या ना. 7वीपासून विषय बिझनेस हा विषय करा तुम्ही, म्हणजे त्याच्या घरच्यांनाही त्याचा उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपण सर्व या फॅकल्टी केल्या म्हणजे बोर्डाला अतिरिक्त गुण द्यायचा प्रश्नच नाही. तो मुलगा व्यवस्थित कायद्याने त्या विषयाचा अभ्यास करून मार्क मिळवेल, अतिरिक्त गुण घेऊन नाही. हा एक चांगला याच्यातला फायदा आहे. नंतर पुष्कळ मुलं ज्यांना गणिताची भीती आहे, ग्रामीण भागातली ज्या मुलं आहेत, ज्यांना कोचिंग नाही उपलब्ध होत, ज्यांना सहजासहजी पुस्तकं उपलब्ध होत नाही. म्हणजे मी बघितले पुण्यात आप्पाबळवंत चौकामध्ये अगदी राजगुरुनगर किंवा दुसऱ्या भोर साईडची किंवा आजूबाजूच्या गावातली किंवा इतर मुळशी वगैरे जी छोटी छोटी काय आहेत गावातली, ती पूर्वी येत होती, आता थोडंसं तिकडं असेल, पण ते मुलं अगदी काही पुस्तक घ्यायचं तर त्यांना एवढ्या लांब यावं लागतं. गणिताची किंवा काही स्पेसिफिक ऑथरचीच पुस्तकं घ्यायची किंवा स्पेसिफिक विषयाचीच पुस्तकं घ्यायची. तर अशा मुलांना सहजासहजी पुस्तकं उपलब्ध होत नाही. तर त्या मुलांना तरी दिलासा मिळेल आणि ते शाळेत येतील, कारण पुस्तकच नाही तर मी शाळेत जाऊ कशाला, म्हणून मी शाळेत सोडून देतो. हा एक रूल आउट होईल. बरोबर आहे ही पद्धत. नंतर समाजाला उत्कृष्ट लेखक, शेतीतज्ञ, कलाकार आणि खेळाडू मिळतील. आणि प्रत्येक मुलगा हुशार असतो हे आपलं मानसशास्त्रीय दृष्ट्या एक सिद्धांत सांगते. प्रत्येक मुलगा हुशार असतो. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही हुशारी असते, नॅचरल इंटेलिजन्स असतो. फक्त त्या इंटेलिजन्सला, टॅलेंटला वाव देणारी शिक्षण पद्धती आपल्याकडे तयार करा. त्याच्याप्रमाणे आपण अशी शिक्षण पद्धती निर्माण करूयात. आता हा वैकल्पिक 8वं प्रकरण मी सुरू करते. वैकल्पिक गणितामुळे होणारी शाळा गळती कशी थांबेल. आता हे वैकल्पिक गणित केलं तर शाळा गळती कशी थांबणार. तर आता जी मुलं केवळ फी परवडत नाहीत किंवा गरीब स्तरावरची आहेत किंवा तळागाळातली जी मुलं आहेत, ज्यांना इच्छा असूनही शिकू शकत नाहीत, म्हणजे इच्छा असते पण त्यांना शिकता येत नाही, तर ह्या सगळ्यांचा फायदा या मुलांना सगळ्यात जास्त होईल. आणि शाळा गळती थांबवून उलट पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला लागतील. हा बदल कसा होईल बघूयात. हे बघा, उदाहरणार्थ मी सांगते. आता राधाबाई 4 घरची धुणी भांडी पोळ्यांची कामं करतात, त्याच्यावर त्यांचं घर चाललं आहे. ठीक आहे. त्यांनी लोकांकडनं पैसे उसने घेऊन कर्ज काढून मुलांना क्लास लावला, कारण तो मुलगा नेमका गणितातच कच्चा होता आणि बाकी काठावर पास व्हायचे त्यांनी कसेबसे गुण मिळवले होते. पण त्याला गणितात पास होण्यापुरते मुळे सारखं स्ट्रगलिंग करत होतं, तो अवघड जात होतं आणि मग त्याही याच्या आयुष्याचं गणित सुटत नाही, म्हणून त्या पोराच्या शिक्षणच अवघड होऊन बसलं आहे. मग त्या मुलाला कंटाळा आला आणि त्यांनी शाळा सोडली. हे माझ्या डोळ्यात देखत झालेलं उदाहरण आहे.
आजूबाजूला ज्या कुक होत्या त्यांच्या मुलाचा हा किस्सा सांगते. तर ही पोरं लवकर त्या बाई आता जे बोलल्या ना, तुम्हाला सांगते ग्राउंड रिॲलिटी सांगते, त्या बाई जे बोलल्या ना की ताई त्याला पायावर उभं करायचं राहता येईल आणि 4 पैसे कमवेल म्हणून आम्ही शाळेत घातलं. आता त्याला काही करताच येत नाही तर आम्ही शाळेत कशाला घालू, मग आम्ही शाळेतनं काढून टाकतो. शिक्षणा कशासाठी आम्ही शाळेत जाऊ त्या मुलगा जर पायावर उभं राहत नसेल तर. हा मुद्दा बघा, हा किती अंजन घालणार आहे डोळ्यामध्ये आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल, याचा विचार करा. आणि हा नुसता रिकामटेकडा आता मुलगा बसून राहतो आणि शाळेत जात नाही. आणि पोरांना कमवायला येता येईल असं शिक्षण द्या, ज्यांना कमवता येईल मुलांना असं शिक्षण द्या, बरोबर आहे. आणि हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ते खूप त्याने मला हे केलं की मग मी विचार करायला लागले की काय करता येईल या लोकांबद्दल, आपल्या समाजाबद्दल आपण काय असे सुधारणा करता येईल. आणि न्यायालयसुद्धा विचारतं की शाळा गळती थांबवण्यासाठी काय उपाय करावा. तर गणिताऐवजी मी विचार केला की ह्या मुलांना आपण दुसरे पर्याय द्यायचे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा टर्निंग पॉईंट येईल. जर शाळांनी असं केलं तर खरंच शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या टर्निंग पॉईंट येईल आणि बऱ्याच मुलांना म्हणजे याचा फायदा होईल. तर कसा तो बघा. आता गणिताऐवजी मुलांना 7वीपासूनच ITI, प्लंबिंग, टेलरिंग, फिटर, कॉर्पोरेटर, शेती इत्यादी कामांची ओळख करून द्यायची 7वीपासूनच. ठीक आहे. गणित या विषयाला इम्पॉर्टन्स कमी द्यायचा किंवा त्यांना नाही गणित दिलं तरी चालेल. जो गरीब घरातला मुलगा आहे त्याला साधारण बल्ब दुरुस्त करणं, ITIचं फिटिंग कामं, ही कामं ती त्यांना निश्चित येऊ शकतात. आणि हे झालं त्याचं सॉफ्ट स्किल्स. म्हणजे आपण हे काय करतो आहे 7वीनंतर त्याची बेसिक तयारी करून घेतो आहे 7वी ते 10वीपर्यंत. ठीक आहे. मग 10वीनंतर ITIमध्ये त्यांनी 2 ते 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो डायरेक्ट ITIला जाईल. म्हणजे 7वीपासून तो मुलगा शिकेल, त्याला गोडी लागेल, तो शाळा सोडणार नाही. पहिली गोष्ट, त्याला त्याच्या रोजगाराचं काहीतरी तो शाळेत शिकेल, फिटर वगैरेचं काम, आणि डायरेक्ट तो ITIमध्ये जाईल. आणि मग 7वी ते 12वी असा 5 वर्षाचा अभ्यास त्याचा होऊन जाईल. 7वीनंतर 3 वर्ष बेसिक शाळेत ITIचा कोर्सचं शिक्षण दिलं आणि नंतर मग ॲक्च्युअल ITIमध्ये मला वाटतं 2 किंवा 3 वर्षाचा कोर्स असतो तो. तर 12वीपर्यंत असा 5 वर्षाचा अभ्यास करून तो लगेच स्वावलंबी बनेल. आणि जेव्हा त्याचा ITIमधनं तो बाहेर पडेल तेव्हा तो छोटी मोठी कामं घ्यायला लागेल, बरोबर आहे. आणि इव्हन हे शाळेत शिकता सुद्धा कुणाचा लाईट दुरुस्त करायचा आहे, हे आज प्लंबर्स किंवा फिटर्स किंवा इलेक्ट्रिशियन यांचा प्रचंड डिमांड आहे. त्यांना रोजगारामध्ये काही हे नाही आहे, म्हणजे खूप त्यांना रोजगार मिळू शकतो. तर हा मुलगा म्हणजे 12वीपर्यंत तो मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि कमवायला पाहिजे असं शिक्षण आपण या मुलांना दिलं पाहिजे. हे मी न्यायालयाला सुचवलं आहे. नंतर वयाच्या 20-22 वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहून ही मुलं घरच्यांना पण हातभार लावतील. आणि जर कळतंय की मुलं शिकून कमवत आहेत आणि घरच्यांना हातभार लावतात आणि घरच्यांचा भार थोडा हलका करतात, तर पालकही का नाही पाठवणार हो मुलांना शाळेत. साधी गोष्ट आहे, ते पालक पण मुलांना शाळेत पाठवतील. तर 7वीपासूनच अशी सॉफ्ट स्किलची ओळख करून दिल्यानंतर 10वीपर्यंत त्यांचा पाया मजबूत होईल, नंबर 1. नंबर 2, निम्मा अभ्यासक्रम त्यांचा 10वीपर्यंतच शाळेतच तयार होईल. नंतर नंबर 3, ही जी सॉफ्ट स्किल्स आहेत, जी सुतार, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, ही त्याच्यामध्ये ते स्वतःचं बस्तान कमी वयात बसवतील, बरोबर आहे. आणि त्यामुळे समाजालाही स्किल्ड लोकांची कमतरता जाणवणार नाही. सॉफ्ट म्हणजे स्किल्ड लोकांचं सध्या समाजामध्ये खूप कमतरता आहे. तर ही स्किल्ड लोकं इतकी येतील आणि त्यामुळे आधी काय होतं तुम्ही विचार करा आणि आता काय आहे. म्हणजे ही जी शाळा सोडून जाणारी मुलं आहेत, या सगळ्या मुलांना आपण एक चांगले पर्याय देऊन त्यांना आपण शाळेत सामावून घेऊन सर्व समावेशक शिक्षण देतो, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला वाटेल ना की आपण हुशार आहे, आपण काही करू शकतो. आणि आपण करू शकतो, पण ते शिक्षण पद्धतीत नाही आहे, त्यामुळे आपल्याला कळत नव्हतं की आपण काही करू शकतो. ते आपण शिक्षण पद्धतीतूनच जर आपल्या समाजमान्य शिक्षण पद्धतीनंच जर आलं तर त्याचा मुलांना खूप प्रचंड प्रमाणात फायदा होईल. आणि यामुळे काय होईल, ठीक आहे, वैकल्पिक गणितमुळे होणारे काय फायदे आहेत ते सांगते. एक तर नापासांचं प्रमाण कमी होईल, प्रचंड कमी होईल. नाही तर सारखा गणितात नापास आणि ह्या नापासांचं प्रमाण अतिशय कमी होईल. नंबर 2 म्हणजे शाळा गळती थांबेल. नंबर 3 म्हणजे पालक स्वतःहून मुलांना शाळेत पाठवतील. नंबर 4, हे संपूर्ण रोजगार देणारं शिक्षण असेल.
त्यामुळे तळागाळातील लोकांना, गरिबांनासुद्धा याचा खूप फायदा होईल. नंबर 5 हे सर्व समावेशक शिक्षण आहे. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलाचा, प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. तर याप्रमाणे हे सर्व समावेशक शिक्षण जर शिक्षण पद्धतीत याप्रमाणे जर बदल केले तर निश्चितच खूप मोठ्या वर्गाला फायदा होईल. आता नंबर 9 प्रकरण घेते. शालेय मानसशास्त्रानुसार आपण विकल्प बघूया. तर आपण आता हे जे सांगितले, आता मी डिटेल विकल्प सांगते तुम्हाला. क्रीडा किंवा नंबर 1 क्रीडा किंवा स्पोर्ट्स. आता शालेय कार्यक्रमात ज्याला स्पोर्ट्स खेळायची आवड आहे त्याचं काय होईल, त्याचं एक तर गणितामुळे किंवा दुसरं शाळेत नुसतं बसून राहिल्यामुळे त्याला पुअर कॉन्सन्ट्रेशनचं लेबल लावून हायपर ॲक्टिव्ह म्हणून आम्हाला आमच्याकडे पाठवतात. त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स जातो. तर ते एक प्रमाण कमी होईल, म्हणजे सायकोलॉजिकल ताण कमी होईल मुलांवरचा. तो मुलगा खेळेल, त्याच्यातली वर्गातली त्याची एनर्जी त्याच्यामध्ये शाळेत वापरली जाईल, युटिलाइज केली जाईल. त्याचा उपयोग त्याला स्पोर्ट्समध्ये खेळता यायला होईल. आणि मग काय होईल, त्याला कळेल की आपल्या मूलभूत चुका कुठं होत आहेत, समजलं. आणि 10वी नंतरच खेळात करिअर करता येईल त्याला. जर 7वीपासून 10वीपर्यंत जर आपण त्याला खेळ या बेसिक गोष्ट त्याला एक अभ्यास म्हणून व्यवस्थित प्लॅन करून त्याला दिला तर त्याला 10वी नंतरच त्याला डायरेक्ट तो खेळायला जाईल. चीन किंवा जपानसारखे देश बघा शालेय कमी वयामध्ये खेळाडू तयार करतात त्यांच्यामध्ये. तसंच आपण कमी वयामध्ये खेळाडू तयार करू. आपण कमी वयामध्येच त्यांना शिक्षण देऊ. 7वीपासूनच त्यांना शिक्षण देऊ खेळाचं किंवा बाकीच्या गोष्टींचं. म्हणजे ते 10वीपर्यंत ते खूप चांगले तयार होतील. आणि ज्यांना आता समजा एखाद्याने स्पोर्ट्सचं करिअर घेतलं पण त्याला वाटलं की नाही बाबा मला 10वी नंतर स्पोर्ट्स नाही, दुसरं पण असून काय, तर त्यांच्यासाठी आपण कॉमर्स आणि आर्ट्सचा पर्याय खुला ठेवणारच आहोत. त्यामुळे तीही चिंता करायची गरज नाही. आणि त्यानंतर अभ्यासक्रम कसं करावा. आता हा शाळेत अभ्यासक्रम, स्पोर्ट्सचा अभ्यासक्रम 100 गुणांचा ठेवावा. त्यामध्ये 60 मार्क खेळ म्हणजे ॲक्च्युअल मैदानावरचा खेळ, मॅच, असा प्रकारे तो अभ्यासक्रम तयार करावा. 20 मार्क थिअरीचे करावे. आणि 10 गुण कोणतीही मॅच खेळून आले तर त्याचं गुणपदक, त्याचं मेडल, त्यांनी काय काय जिंकलं त्याच्यावर 10 मार्क. तर असं त्याची विभागणी करावी. 60 मार्क ॲक्च्युअल प्ले, 20 मार्क थिअरी, 10 मार्क मेडल्स. त्यामुळे काय होईल, त्याचं मेडल्स मिळवण्याची पण त्याची जी मोटिवेशन आहे त्याचं ते वाढेल. आणि असा 100 मार्काचा पेपर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, जे आपल्याकडे स्पोर्ट्स टीचर आहेत किंवा जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहेत त्यांनी तयार करावा. आणि म्हणजे अतिरिक्त गुण देण्याचा SSC बोर्डाला प्रश्नच येणार नाही आणि आपल्याला चांगले खेळाडू मिळतील. आता हेच खेळाडूंचं झालं. आता आर्टिस्टिक लोकांमध्ये कसं, आर्टचा अभ्यास आपण कसा तयार करायचा आर्टिस्टिक लोकांचा. आता बघा आपण खूप मोठे मोठे कलाकार, वादक बघतो. अगदी कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, ते आत्तापर्यंतचे अगदी महेश काळे, राहुल देशपांडे, सर्वच गायकांनी आपला विशिष्ट ठसा उमटवला आहे. आणि या सर्वांमध्ये एक साम्य आहे. कोणतं आहे ते लक्षात ठेवा. या गायकांमध्ये हे त्यांनी त्यांच्या गाण्याची सुरुवात अतिशय लहान वयापासून केली होती. हे सगळ्यात एक बेसिक रूल आहे, बरं. आणि तसेच प्रसिद्ध नर्तिका रोहिणी भाटे, शर्वरी जमनीस, म्हणजे जे परफॉर्मिंग आर्ट्सवाले आहेत त्यांनी पण ते अगदी कमी वयात त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यामुळे वयाच्या 22-25 साधारण वर्षापर्यंत ते स्थिर झाले आणि त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. आता आपल्या मराठी समाजात गायक वादकांची थोर परंपरा आहे. प्रत्येक घरात एकतरी कलाकार असतोच आपल्याकडे. तर जी मुलं 10वी नंतर गाण्याला सुरुवात करणार त्यांचं कसं होतं बघा. आता मेन मुद्द्यावर येऊया की 10वी नंतर ज्यांनी गाण्याची सुरुवात केली त्यांनी वयाच्या 28-30 वर्षापर्यंत त्यांना संगीत विशारद व्हायला लागतात. म्हणजे वयाच्या 30शीपर्यंत आला तरी हा मुलगा शिकतच आहे. हा एक सगळ्यात मोठी त्रुटी. ठीक आहे. आता 11वी-12वीमध्ये मुलं अभ्यासाचा वेळ द्यावा म्हणून बाकी सगळे क्लास बंद करतात. नाही, आता 11वी-12वी आत मग गाण्याचा क्लास बंद, पेटीचा क्लास बंद, चित्रकला बंद, स्पोर्ट्स बंद, सगळं बंद. मग काय करतात, मग 16 नंतर मग परत गाण्याला सुरुवात होते. आणि मग 30 वय होतं तोपर्यंत संगीत विशारद, म्हणजे जर तुम्हाला टॉप लेवलचं करायचं असेल तर त्यांच्या परीक्षा असतात, प्रथमा, द्वितीया वगैरे, त्या करत करत संगीत विशारद व्हायला वयाचे 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत जर हा मुलगा फक्त शिकतच राहिला तर तो रोजगार कधी मिळवणार, त्याचं पुढचं भविष्य काय, त्याचा आपण विचार करू. आणि नंतर काय होतं, जर याच्यावर आपण आता शिक्षण पद्धतीत कसा बदल करायचा यावर उपाय काय, आपलं सजेशन काय आहे. सजेशन हे आहे की 7वीपासूनच गाणं सुरू करा. एक गाण्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम तयार करा. वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासूनच कमी वयात रियाज करायला भरपूर वेळ मिळतो. ठीक आहे. आणि पुढील 10 वर्ष म्हणजे 23-24पर्यंत
म्हणजे 12व्या वर्षी 7वीत असताना गाणं जर सुरू केलं तर 12 10 22 वर्षापर्यंत तो एक मस्त गायक म्हणून तो तयार होईल आणि कमी वयात तो तयार होईल. 22व्या वर्षी तयार होणं आणि 30व्या वर्षी तयार होण्याच्यात खूप फरक आहे. तर जास्तीत जास्त 25पर्यंत मुलं ही गायन क्षेत्रात स्थिर होतील आणि त्यांना ही संधी मिळते तोपर्यंत ते स्वतःला आजमावून घेऊ शकतात ना. आपण जर त्याला संधी दिली तू गाणं कर तर 7वी ते 10वी तो बघेल माझा सूर लागतोय का, मला हे झेपतंय का, मला ह्याचा माझा आवाज नीट येतोय का, हे पुढचं मी करिअर म्हणून विचार करतो का, अशा बऱ्याच सेल्फ असेसमेंट होईल याच्यात मुलांची. बरोबर आहे. त्यांना दुसरीकडे जायची गरज नाही विचारायला की मी हे काय करू किंवा मी कोणतं क्षेत्र घेऊ. तर त्याची सेल्फ असेसमेंट याच्यात होणार आहे. आणि जर लहानपणापासूनच गाण्याची आवड असेल, जर करिअर करायचं असेल तर 7वीपासून कला हा पर्याय विषय घ्यावा, गायन हा पर्याय विषय घ्यावा आणि तो वेळ तो त्या गाण्यासाठी वापरू शकतो. आता ह्याचा अभ्यासक्रम कसा तयार करायचा आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, तर बघा गाण्याचा विषय 100 मार्काचा पेपर ठेवा. त्याच्यामध्ये 10 मार्क प्रोजेक्ट म्हणून द्या. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे जे तुमचे त्याचे स्वतःचा जो आवाज वगैरे जे आहे ते स्किल ते गांधर्व महाविद्यालयाचे जे आपले शिक्षक असतात शिक्षिका असतात त्याच्यावर त्यांनी याच्यामध्ये जरा कॉन्ट्रीब्युशन द्यावं, त्यांचे विचार मांडावेत. त्यानंतर 20 गुण हे आपल्या महाराष्ट्रात खूप प्रकारचे गाण्याचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये असं असतं की तरुण मुलांची उपस्थिती खूप नगण्य व्हायला लागली आता कार्यक्रमात. म्हणजे सवाई गंधर्व आहे, वसंत व्याख्यानमाला आहे किंवा बाहेर म्हणजे कलादास संमेलन होतं किंवा मुंबईत पण पार्ले टिळकचं गायन अतिशय भरपूर चांगले कार्यक्रम असतात. तर या मुलांना कार्यक्रमाला जायला वेळच नाही आहे आत्ताच्या शिक्षण पद्धतीमुळे. ती जाणार तरी कशी? आणि ते काय म्हणतात, या गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊन मला शाळेत काही फायदा होणार आहे का, तर मी कार्यक्रमांना जातो. ते काम करून परत मला शाळेचा वेगळा अभ्यास करायला लागणार. तर आपण हे काय करायचं, ही जी मुलांनी ज्यांनी गाणं घेतलं आहे त्यांचा 100 मार्काचा हा पेपर तयार करायचा आणि त्याच्यामध्ये 80 मार्काची त्यांची थिअरी करायची आणि 20 मार्क आहेत ते तुमच्या शहरात जे कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचा अटेंडन्स लावून त्याच्यावरचं एक रसग्रहण करून आणा. आणि म्हणजे सवाई गंधर्व उदाहरणार्थ चालू आहे किंवा पार्ले टिळकचं कुठं गाण्याचा कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमाला तुम्ही जा, तिथं बसा, त्यांनी कोणते गाणी म्हटली, काय म्हटली, त्याचे राग वगैरे सगळं करून एक तुमचं स्वतःचं रसग्रहण आणा. म्हणजे आपल्याकडं श्रोतेही तयार होतील चांगले आणि या मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल की एखादा समोर गाणारा असतो तर तो कसा गातो, काय गातो. तर हे शिक्षण पद्धतीतच त्याला हे सगळं नॉलेज मिळेल आणि त्याने तो रिपोर्ट आणून शाळेत तो सबमिट करायचा आणि 80 मार्काचं तर शाळेत त्याच्या गांधर्व महाविद्यालय किंवा जे संगीत विषयक टीचर आहेत त्यांनी तो अभ्यासक्रम आपण शालेय विभागाने तो तयार करावा आणि तो त्यांना द्यावा. बघा किती समाजाभिमुख हे शिक्षण वाटतं आहे की नाही. ठीक आहे. आता पुढच्या भागात मी चित्रकला आणि याचा अभ्यासक्रम कसा तयार करायचा याबद्दल मी एज्युकेशन सिस्टीमबद्दल सांगेन. आत्ताचं तुम्हाला एज्युकेशनचं मी जे सजेशन सुचवले किंवा जे अभ्यासक्रम तयार केले, जे मार्क देऊन ते तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला योग्य वाटले का की याच्यामध्ये खरंच काही पॉईंट आहे की मी खरंच जेन्युअनली पालकांचं वेळ आणि पैसा वाचून आणि कमी वयात किती चांगली मुलं आपण घडता येईल सगळ्यांच्या नॅचरल टॅलेंटनुसार या पद्धतीवर मी विचार केलेला आहे. तर तुम्हाला खरंच वाटतं का की हे पद्धत योग्य आहे, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा माझ्या सजेशन्स तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्हाला जर स्कूल सायकोलॉजी, शाळेतल्या मुलांचे प्रॉब्लेम्स, पॅरेंटल प्रॉब्लेम्स, टीचर्स ट्रेनिंग किंवा मुलांमध्ये होणारे आईवडिलांचे विसंवाद वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर पूर्ण सायकोलॉजिकल गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला जर या गोष्टींमध्ये सर्व इंटरेस्ट असेल सायकोलॉजीमध्ये तर तुम्ही जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाकीचे ज्यांना आवड आहे किंवा जे म्हणतात की नाही मला एखादा गायडन्स चॅनल पाहिजे की ज्याच्यामुळे मी घरचे माझे रिलेशनशिप सुधारू शकेल, ज्यांना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात, ज्यांना कॉन्फिडन्स प्रॉब्लेम येतात, तर त्या लोकांनाही आपण हा शेअर करा. तेही आपल्या या चॅनलवर गाईडलाईन्स मिळू शकतील. आणि तुम्हाला कोणते चॅनल्स आवडतात, कोणत्या विषयांवर तुम्हाला बघायला म्हणजे माहिती ऐकायला आवडेल तेही मला जरूर सांगा. तर आता माझ्या ह्या सुधारित शिक्षण पद्धती हे जे मी न्यायालयाला सजेशन दिले आहेत त्याची मी आता जवळजवळ 7 प्रकरणं ही तर तुम्हाला वाचून दाखवले, ते सजेशन्स वाचून दाखवलेत. आपण पुढच्या भागात लवकरच भेटूयात पुढच्या अभ्यासक्रम कसे तयार करायचे एज्युकेशनमध्ये या विषयात.